मित्रांनो राम राम. मी कांद्याच्या रोपवाटिकेमध्ये इथं आलेलो आहे. सध्याच्या कंडिशनला तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जी काही आपली रोपवाटिका इथं आहे, बऱ्यापैकी 18-20 दिवसाच्या आसपासचा कालावधी झाला आहे. भरपूर सारे शेतकरी सध्या मला कांद्याच्या रोपवाटिकेचे फोटो टाकत आहेत. रोपं कुठं कुठं शेंड्याच्या दिशेने जळत आहे. 15-20 दिवसाच्या आसपास शेतकरी चुकीच्या प्रमाण तणनाशकाचा वापरतो. अचानक जे रोप आहे तर ते पांढरं पडून सुकून जळून जात आहे. अशा टायमाला आपण आपल्या रोपवाटिकेची कशाप्रकारे काळजी घेणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य प्रमाण आपल्याला तणनाशकाचं वापरणं गरजेचं आहे. तणनाशकाचं योग्य प्रमाण नेमकं कोणतं आहे, कशाप्रकारे तुम्ही तणनाशकाचा वापर हा करू शकता, त्या संदर्भातची जी माहिती आहे मी तर ती डिस्क्रिप्शनमध्ये योग्य तणनाशकाचा वापर कशाप्रकारे करावा याच्यावरती सेपरेट व्हिडिओ आहे. सगळ्यात अगोदर जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या. याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो, जर तुमचं कांद्याचं रोप 25-30 दिवसाच्या आसपासचं झालं असेल, करपायला लागलेलं असेल, शेंडे पिवळे पडलेले असेल, कधी-कधी तणनाशक मारून झाल्यानंतर चांगला शॉक बसलेला असेल, तर अशा टायमाला काय उपाययोजना तुम्हाला तिथं करणं गरजेचं आहे, अतिशय थोडक्यात सांगतो. मित्रांनो, करपा नियंत्रण करण्यासाठी एक चांगलं बुरशीनाशक वापरायचं आहे. जर तुमच्या कांद्याच्या रोपाला शॉक बसला असेल तर तुम्हाला चिलेटेड किंवा ऑक्साईड फॉर्ममधलं जे काही झिंक येतं आहे, तर झिंकचा आपल्याला वापर करायचा आहे, जेणेकरून जो काही शॉक बसलेला आहे रोपाला तर त्याच्यातून आपलं रोप लवकरात लवकर बाहेर येईल. याच्या व्यतिरिक्त एक चांगल्या दर्जाचं कीटकनाशक वापरायचं आहे. थोडा गाभ्यामध्ये थ्रिप्स वगैरे, मावा वगैरे दिसत असेल तर एखाद्या चांगल्या कीटकनाशकाचा आपल्याला फवारणीमध्ये वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या कांद्याचं जे रोप आहे तर ते आपल्याला थ्रिप्स कंट्रोल होण्यासाठी फायदा झालेला पाहायला मिळेल. तर 25 ते 30 दिवसाच्या आसपास आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे. मित्रांनो, बऱ्यापैकी 10-15 दिवसाच्या आसपास तुम्ही कोणतीही जरी फवारणी केली आपल्या कांद्याच्या रोपाला तर तिचा म्हणावा तेवढा फायदा होणार नाही. 25 ते 30 दिवसाच्या आसपास आपल्याला कंपल्सरी कांद्याच्या रोपासाठी एखादी चांगली फवारणी घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, फवारणीमध्ये एक चांगलं बुरशीनाशक वापरा, ज्याच्यामध्ये तुम्ही एक एंडोफिल कंपनीचं स्प्रिंट या नावाचं बुरशीनाशक येतं, ज्याच्यामध्ये कार्बेंडाझिम 25%, मँकोझेब 50% हा टेक्निकल घटक आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही जो काही स्प्रिंट नावाचं बुरशीनाशक आहे तर त्याचा वापर करू शकता 25 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. मित्रांनो, एकतर स्प्रिंट वापरा किंवा दुसऱ्या बुरशीनाशकाचा जर विचार केला तर सिजंटा कंपनीचं ॲमिस्टार टॉप, ज्याच्यामध्ये ॲजोस्ट्रॉबिन आणि डायफेन्कॅनोझॉल हा टेक्निकल घटक आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही ॲमिस्टार टॉपचा वापर करू शकता 25 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. दोघांपैकी कोणतंही एक बुरशीनाशक वापरा. आणि कीटकनाशकाचा जर विचार केला तर एकतर तुम्ही आलिका या कीटकनाशकाचा वापर करू शकता 10 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी, किंवा शेतकरी मित्रांनो, जे मार्शल या नावाचं सुद्धा एक कीटकनाशक आहे, ज्याच्यामध्ये सल्फ्युरॉन हा टेक्निकल घटक आपल्याला पाहायला मिळतोय. तर तुम्ही कार्बोफ्युरॉन हा टेक्निकल घटक आहे मित्रांनो, तर तुम्ही मार्शल या कीटकनाशकाचा सुद्धा वापर करू शकता 25 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. चिलेटेड जर शॉक बसलेला असेल, पानं असे पांढरे पडून पिवळे झालेले असतील, तर अशा टायमाला तुम्हाला चिलेटेड किंवा चिलेटेड म्हणजेच EDTA स्वरूपातलं, ज्याच्यामध्ये 12% झिंक येतं आहे, तर त्याचा वापर करू शकता 25 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. किंवा शेतकरी मित्रांनो, जे काही ऑक्साईड फॉर्ममधलं झिंक येतं आहे, ज्याच्यामध्ये 39.5% आपल्याला झिंक या अन्नद्रव्याचं प्रमाण पाहायला मिळतं आहे, तर तुम्ही ऑक्साईड फॉर्ममधल्या झिंकचा सुद्धा वापर करू शकता 30 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक, एक चिलेटेड किंवा ऑक्साईड फॉर्ममधलं झिंक आणि एखादं चांगलं टॉनिक, ज्याच्यामध्ये आपल्याला ॲम्युनो ॲसिडचं प्रमाण जास्तीत जास्त असणं गरजेचं आहे. ॲम्युनो ॲसिड असलेल्या कोणत्याही चांगल्या कंपनीचं एखादं टॉनिक वापरा, ज्याच्यामध्ये इसाबिऑन आहे, ॲम्बिशन आहे, टाटा बार आहे, पॉलिबिऑन आहे, यांसारख्या टॉनिकचा वापर करू शकतो. कोणतंही एक टॉनिक निवडा 40 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. अशा प्रकारे 25 दिवसाच्या आसपास आपल्याला कांद्याच्या रोपावरती जी काही परफेक्ट फवारणी करून घेणं गरजेचं आहे. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओमधली तुम्ही कोणती फवारणी केली, कोणत्या औषधाची केली, त्याचा कशा प्रकारे रिझल्ट आला, मला खाली कमेंट करून सांगा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत राम राम.